बीडच्या बंदूकशाहीबद्दल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याकडून आरोपांचा गोळीबार सुरूच आहे। बीडमध्ये कसा सर्रासपणे बंदुकांचा वापर होतो याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो ते ट्विट करतायत। त्यांनी धनंजय मुंडे यांचाच एक जुना फोटो ट्विट करत काही सवाल केलेले आहेत। पाहूया एक रिपोर्ट। बीडमध्ये पोरांच्या हातातलं खेळणं बनलेल्या बंदुकांचे अनेक फोटो समोर येत आहेत। अंजली दमानिया यांनी खुद्द या आधीचा धनंजय मुंडेंच्याच हाती रिव्हॉल्वर असलेला एक फोटो पोस्ट करत सवाल केले। हे बीडचे पोलीस आहेत की मग वाल्मिक कराडचे नोकर असं शीर्षक देत दमानिया यांनी हा व्हिडिओ टाकलेला आहे। यामध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या वाल्मिक कराडच्या गाडीपुढे पोलीस उभे आहेत आणि वाल्मिक कराड पोलिसांना जेवून घ्या म्हणून खुणावतोय। परळीतील व्यक्ती कुणाल फडकडे बंदुकीचा परवाना कुठून आला, कुणाच्या आशीर्वादाने मिळाला, हे फोटोसह दमानिया यांनी ट्विट केलेला आहे। हातात बंदूक पकडलेल्या अजिंक्य गर्जेचे फोटो ट्विट करत दमानियांनी कारवाईची मागणी केली। याआधी दमानिया यांनी वाहन घेतल्याच्या आनंदात गोळ्या झाडणारा आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड सहित कमरेला पिस्तूल लावून दहशतीचे रील करणाऱ्यांचे व्हिडिओ पोस्ट केले। नव्या एसपींनी कारवाई सुरू केल्यानंतर सोशल मीडियामधले अनेक व्हिडिओ डिलीट केले जात आहेत। दुसरीकडे संजय राऊतांनी सुद्धा बीडमधल्या गुंडाराजवरून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे। इथे अर्बन नक्षलवादी आहेत, तिथे अर्बन नक्षलवादी आहेत। मग बीडमध्ये कोण आहेत? तुमची पोरं आहेत का? बीडमध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत? ज्यांना अभय दिलं जात आहे त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे। इथे अर्बन नक्षलवादी आहेत, तिथे अर्बन नक्षलवादी आहेत। मग बीडमध्ये कोण आहेत? तुमची पोरं आहेत का? बीडमध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत? ज्यांना अभय दिलं जात आहे देवेंद्र फडणवीस सांगतात ना, तो अर्बन नक्षलवाद संपवा, कारण त्यांचा तो आवडता शब्द आहे अर्बन नक्षलवाद। बीडमधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे। तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस। एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्यांनी ही हत्याकांड घडवलेली आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। कोणी देवेंद्र फडणवीस, आपण खोटं बोलण्याचं कृपा करून थांबवा। आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात। सभागृहामध्ये फडणवीसांनी गुन्हेगारांना सोडणार नाही असं म्हटलं होतं। मात्र 18 दिवसानंतर सुद्धा संतोष देशमुख हत्येचे मुख्य आरोपी मोकाट आहेत। संतोष देशमुख हत्येचा तपास सीआयडी करते, तर खंडणीचे प्रकरण बीड पोलिसांकडे आहे। मात्र या दोन्ही घटनांचा परस्पर संबंधांची दाट शक्यता आहे। तो संभावित संबंध काय आहे त्यासाठी प्रकरण समजून घेऊया। मसाजोग गावच्या हद्दीमध्ये पवनचक्की प्रकल्प आहे। दुसऱ्या बाजूला काही अंतरावर टाकळी नावाचं गाव आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या गावाचा एक दलित तरुण या पवनचक्कीवर सिक्युरिटी गार्ड म्हणून होता। आरोपांनुसार 6 डिसेंबरला टाकळी गावातून मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह काही लोक खंडणीसाठी पवनचक्की प्रकल्पामध्ये शिरले होते। त्यांनी आधी प्रकल्प अधिकारी आणि नंतर वॉचमनला मारहाण केली। गावच्या मुलाला मारहाण झाल्याचं माहीत झाल्यावर सरपंच संतोष देशमुख घटनास्थळी गेले। तिथे पुन्हा एकदा दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली। त्या मारहाणीचा राग अनावर झाल्यामुळे सुदर्शन घुलेसह इतरांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे। म्हणून या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची हत्या आणि खंडणी हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। हत्येमध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले हे आरोपी आहेत। तर 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांवर गुन्हा आहे। हत्या आणि खंडणीमधले 2 आरोपी दोन्ही बाजूला आहेत। मात्र वाल्मिक कराड फक्त खंडणीमध्ये आरोपी करण्यात आलाय। मात्र सरकारने संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे दिलाय, तर खंडणीचा तपास बीड पोलिसांकडेच ठेवलेला आहे।
हत्येचा तपास सीआयडीचे एसपी सचिन पाटील आणि सीआयडी अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे करतायत, तर खंडणी प्रकरणात तपासाचे सर्वाधिकार बीडचे नवे एसपी नवनीत कावत यांच्याकडे आहेत. मात्र बीड पोलीस दलावर संशय वर्तवत सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी शंका वर्तवली आहे. आमच्या बीडच्या पोलीस दलामध्ये यांना म्हणजे यांच्यासाठी काम करणारे काही लोक आहेत डायरेक्ट, जे यांनीच तिथं बसवलेले आहेत. आता नवीन एसपी आले, त्यांना अजून माहित नाही, तर आम्हाला माहिती आहे कोण बसवला. एलसीबीचा प्रमुख कोणी केला, यांनीच केला. जो पहिला संभाजीनगर म्हणून एरिया आहे त्यांचा परळीचा, तिथं पीआय म्हणून काम करत होते. तिथं अगोदर खूप चांगलं काम करणारे एक अधिकारी होते, त्यांना रात्रीत काढलं, लगेच यांना बसवलं. आणि ऍक्च्युअल बसलेला जो एलसीबीचा पीआय आहे तो कारभार चालवत नाही, त्याच्याऐवजी पाठीमागून कोणीतरी कारभार चालवतं. हे सगळं आम्हाला माहिती आहे. आता आम्ही जरी भाजपचे असलो, सत्ताधारी असलो, तरी लोकांच्या प्रेशरच्या पुढे जाता येत नाही. लोक म्हणतील का तुला तर काल परवाच मतं दिली होती, तू मोर्चाला नाही गेला तर चपलाने हाणतील ना आम्हाला लोक, आमचेच तोंड पडवतील लोक. त्याच्यामुळे आम्हाला मोर्चात बी सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र हत्येच्या तपासाबरोबर बीडमध्ये याआधी झालेल्या अनेक हत्यांचे धक्कादायक दावे समोर येत आहेत. किशोर फड, गर्जे यांच्या हत्या कुणी आणि का केल्या, यावर कमलाकर राऊत नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ राऊतांनी शेअर केलाय. दाव्यानुसार या व्हिडिओनंतर संबंधित व्यक्तीला जीवे मारण्याच्या धमक्या देणं सुरू झालंय. काय झालं संगीत डिघोळे आणि किशोर फड यांच्यामध्ये कुणी लावून दिलं? यांनीच लावून दिलं. संगीत डिघोळे यांची हत्या 2001 ला घटस्थापनेच्या दिवशी होते. किशोर फड हत्या करतो. किशोर फडची हत्या बरोबर 7 वर्षांनी त्याच दिवशी होते, विजयादशमीच्या दिवशी 2008 ला. कोण करतो हत्या? काकासाहेब गर्जे. पुन्हा 2015 ला काकासाहेब गर्जे यांची हत्या होते. कधी? घटस्थापनेच्या दिवशीच, बरोबर 7 वर्ष. आता ती हत्या कुणी केली मला ठाऊक नाहीये, मी काही सीआयडी नाहीये. पण 2022 ला कुणाचं तरी होणार होतं. आणि बरोबर 7 वर्ष हा जो क्रम आहे ना, दिनकर जोशी माझा शाळेतला शिक्षक आहे, सांगताना मला वाईट वाटतं. त्याचे सगळे हे विचार आहेत, कसला प्लॅन करायचा, कसं काय करायचं काय नाही. कित्येक बोगस गुन्हे हे दाखल केले गेले बीड जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्याच्या बाहेर. यामागे तुम्ही आहात, तुमचे फोन रेकॉर्डिंग आहेत पोलिसाकडे सुद्धा. तुम्ही असे गंध हे ते लावता, सगळं धार्मिक वाटावं, धार्मिक धनंजय मुंडे पण लावतात ते. किती पवित्र पावन असं ते परळी. काय झालंय, कसं बदलत गेलंय. मोठी व्यापारपेठ ती होती, अर्ध्या लोकांनी तिथल्या प्रॉपर्ट्या विकलेल्या आहेत. हेच चालू आहे आणि हेच चालत आलेलं आहे सगळं काय ते. धनंजय मुंडे हे मतदानाच्या तिथल्या जे बॉक्स होते हे कसे पळून नेत होते, ह्याच्या क्लिप्स आहे. स्वतः सांगायचे की मी माझ्या काकाच्या वेळेस असं केलं तसं केलं. काय आता उघड चालू आहे सगळं. 200 बूथ ताब्यात घेतलेत. वाल्मिक कराड, तुम्ही, तुमच्या कार्यकर्त्यांनी, धनंजय मुंडेंनी तुमच्या विरोधामध्ये अर्ज दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी आज एक व्हिडिओ पाठवलाय, आपण तो पाहिला असेल, आपने देखा होगा. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे पाहावं की बीडमध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या मागे कोण आहे, आणि कोणाकोणाच्या हत्या झाल्यात आणि त्या हत्या दाबल्या गेल्या, ते कोण आहेत, कोणी केलं हत्या, याचा एक संपूर्ण माहिती एका व्यक्तीनं दिलेली आहे. हत्येचा तपास सुरू आहे. मात्र धनंजय मुंडेंचे बहुतांश तरुण समर्थक यांच्या हाती बंदुका कशा काय? एका निर्घृण हत्येनंतर बाप तो बाप रहेगा असे बॅनर लावण्याचं बळ येतो कुठून? दहशतीचे रील व्हिडिओ कुणाच्या आशीर्वादानं बनवले जातात, यावरून विरोधकच नाही तर काही सत्ताधारी आमदार सुद्धा धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुली निर्देश करतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.